कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची गोष्ट. मृणाल आणि सुमित दोघेही वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये असले तरी त्यांची ओळख होती ती कॉलेजच्या ग्रंथालयातून. मृणालला पुस्तकांमध्ये रमायला आवडायचं, तर सुमित तासन तास लॅपटॉपवर काहीतरी डिझाईन करत बसायचा. दोघांच्याही मित्रांनी त्यांची कधीतरी चेष्टा केली होती. तुम्ही दोघेही एवढे शांत असता की जणू काही ग्रंथालयात जन्माला आलाय. एक दिवस अचानक पाऊस कोसळायला लागला. मृणाल घाईघाईने ग्रंथालयातून बाहेर पडली, पण तिच्याकडे छत्री नव्हती. ती एका कोपऱ्यात थांबली होती. पावसाचा जोर कमी होण्याची वाट बघत होती. तेवढ्यातच एक छत्री तिच्या डोक्यावर थरली गेली. तिने वर बघितलं तर तो सुमित होता. अरे सुमित, तू? मृणालला आश्चर्य वाटले. हो, माझ्याकडे छत्री होती, तू इथे थांबलेली दिसलीस म्हणून आलो, सुमित स्मित करत म्हणाला. त्या दिवशी ते दोघे कॉलेजच्या गेट पर्यंत एकत्र छत्रीकडे गेले. वाटेत त्यांनी थोडा गप्पा मारल्या. सुमितने त्यांच्या डिझायनिंग बद्दल सांगितलं, तर मृणालने तिच्या आवडत्या कथांबद्दल. त्या दिवशी त्यांना जाणवले की त्यांच्यात बोलण्यासारखं खूप काही आहे. पुढचे काही दिवस त्यांच्या भेटी वाढल्या. कधी कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये, तर कधी बागेत. पुस्तके आणि डिझाईन या पलीकडेही त्यांना अनेक सामान आवडी सापडल्या. आणि पावसातली ती पहिली भेट त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर वळण ठरली होती. त्यांचं मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांना कळलेच नाही. कॉलेज संपले, पण त्यांचे प्रेम अधिकच घट्ट होत गेले. आज अनेक वर्षानंतरही पाऊस पडला की त्यांना तो दिवस आठवतो, ज्या दिवशी एका छत्रीखाली त्यांच्या प्रेम कथेची सुरुवात झाली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत भेटूया अशाच नवीन कथेसोबत. धन्यवाद.